नमस्कार गाववाल्यानो आणि कोकणकरांनो, मिनी ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत करतो। मी मनीष गवाळे। तर मंडळीनो, कधी कधी चहा प्यायची आमच्याकडे रीत नाही। आंघोळ विंघोळ केली, आज आहे दुसरी माळ। आज देवाच्या पूजेला लागणारी भांडी घासून घेतली, माळीची पण तयारी केली। आज फक्त 5 गोंड्यांची फुलं माळीमध्ये बांधायची होती। देव पण पुसून घेत नाही, फक्त फुलाने पाणी शिंपडतात। तर मंडळीनो, मी निघालो रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील असणारं तीर्थक्षेत्र म्हणजे मार्लेश्वर। एका निसर्गाच्या गुहेत भगवान महादेवांचे जागृत शिवलिंग आहे। आपण म्हणतो ना की कठोर परिश्रम केल्याशिवाय देव दिसत नाही, भेटत नाही, तसंच आहे। महादेवांचं दर्शन घेण्यासाठी आपल्याला 500 पायऱ्या चढून जायला लागतात। तुम्ही जर आजूबाजूला नजर फिरवलात तर सुंदर असा नजारा दिसतो। डोंगरांगाने तर धुक्याची चादर चोडून घेतली आहे। 7 असे धबधबे आहेत। डोंगराच्या माथ्यावरून जे सुरू होतात ते पायथ्यापर्यंत दिसतात। लिंगाचा डोंगर असंही या डोंगराला नाव आहे। दरवर्षी मकर संक्रांतीला पार्वती आई आणि भगवान शंकर यांचा विवाह सोहळा असतो। मार्लेश्वर वर असून आई साखरप्यातली गिरिजाई देवी वधू आहे। गुहेच्या आतमध्ये 2 शिवलिंग आहे। एक शिवलिंग आहे ते श्री मल्लिकार्जुन आणि दुसरं शिवलिंग आहे श्री मार्लेश्वर।